नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, YC एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा पेपर क्रमांक 2 तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी पेपर पाहणार आहोत। हा पेपर 150 गुणांचा आहे, वेळ 1.5 तास आहे। यामध्ये सर्व सूचना दिलेल्या आहेत। व्हिडिओ स्टॉप करून सर्व सूचनांचं विद्यार्थ्यांनी वाचन करायचं आहे। याचप्रमाणे पेपर असणार आहे। आता आपण प्रश्नपत्रिका पाहू। विभाग 1 तृतीय भाषा यामध्ये इंग्रजी विषयाचे प्रश्न असतात। क्वेश्चन नंबर 1 to 3 रीड द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स। दिलेल्या पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि करेक्ट उत्तराचा ऑप्शन रंगवायचा आहे। सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन। द हॉर्स इज मोस्ट डॅश ॲनिमल। आन्सर नंबर 4 useful. Second, choose the animal which is not mentioned in the given passage. Answer option number 2 bullock. 3. Select the correct alternative. A horse is not used for. Answer option number 3 nothing. Question number 4. Select the mismatched pairs. मिसमॅच असणारी पेयर शोधायची आहे। आन्सर ऑप्शन नंबर 2 क्रिकेट सचेत। क्वेश्चन नंबर 5 ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड सिलेक्ट द प्रॉपर मोटो। आन्सर ऑप्शन नंबर 1 वी लव बुक्स। एक आहे उत्तर याचं। लायब्ररी दाखवलेली आहे, त्यामधील पुस्तके वगैरे या चित्रामध्ये दिसत आहेत, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 आहे। आता पुढील आपण प्रश्न पाहू। क्वेश्चन नंबर 6 अरेंज द नंबर्स प्रॉपरली अँड मेक द मिनिंगफुल वर्ड। आन्सर ऑप्शन नंबर 2 मिनिंगफुल वर्ड्स तयार होतोय। फेवरेट। 7 द साइन इंडिकेट्स दॅट वन शुड। आन्सर नंबर 4 टर्न राइट। क्वेश्चन नंबर 8 सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव। वी शुड कट अवर नेल्स रेग्युलरली। ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे। डेली, अर्ली, केअरलेसली हे ऑप्शन नाहीत। ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे रेग्युलरली। रेग्युलरली म्हणजे नियमितपणे। Question number 9 choose the correct alternative types of plants. Answer option number 4 herb. Bud, root, stem हे ऑप्शन नाहीत, तर हर्ब टाइप्स ऑफ प्लांट्स आहे। बड, रूट, स्टेम हे जे पार्ट आहेत ते वनस्पतीच्या पार्टची नावे आहेत। क्वेश्चन नंबर 10 चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग अ रिक्वेस्ट। My friend Arnav forgot his eraser and wants to borrow it. Answer option number 2 please give me your eraser. Question number 11 complete the grid by choosing proper set of alphabets. Answer option number 4 O C E. दिलेले लेटर्स इथं योग्यरित्या बसत आहेत। क्रो CROW तिथं O, सेकंडला C आणि थर्डला E ईगल। क्रेन जो दुसरा शब्द आहे तो क्रेन असणार आहे। OCE हे क्रमाने शब्द बसत आहेत। आता क्वेश्चन नंबर 12 चूज द करेक्ट ऑप्शन फॉर द गिवन वर्ड। शेप ब्रिक। ब्रिक म्हणजे वीट बांधकामाची वीट, त्याचा आकार इष्टिकाची ती म्हणजेच क्युबाइट सारखा असतो। क्वेश्चन नंबर 13 सिलेक्ट द करेक्ट पंक्च्युएशन मार्क दॅट मेन्शन इन द गिवन सेंटेन्स। वेल डन रहीम एक्सक्लेमेशन मार्क आहे। क्वेश्चन नंबर 14 इफ पिग्स स्क्वेल देन वोल्स। आन्सर 1 हाउल्स रडणे त्याचा अर्थ आहे। क्वेश्चन नंबर 15 ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट एक्सप्रेशन।
Answer option number 2. What a surprise. Question number 16. Filling the blanks by using the correct article. The cow is a useful animal. Answer option number 2 असणार आहे. युजफुल या शब्दाची सुरुवात युने म्हणजे स्वराने जरी होत असेल तरी ॲन लिहायचं नाही, कारण का उच्चार हा य होत आहे. युजफुल अ उच्चार होत नाही. जसं की अम्ब्रेला असल्यानंतर आपण ॲन अम्ब्रेला म्हणतो, परंतु इथं युजफुल आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 17. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. वेदांत अँड हिज टीम ऑन द फुटबॉल मॅच देअर फ्रेंड सेड. आन्सर ऑप्शन नंबर 1. कॉंग्रॅच्युलेशन. बेस्ट ऑफ लक म्हणणार नाहीत किंवा हॅपी बर्थडे म्हणणार नाहीत किंवा गुड बाय म्हणणार नाहीत. मॅच जिंकल्यामुळे अभिनंदन याचाच अर्थ कॉंग्रॅच्युलेशन. क्वेश्चन नंबर 18. चूज द करेक्ट सेंटेन्स शोईंग करेक्ट पोझिशन ऑफ अ कॉमा. चारही वाक्यांचं वाचन केल्यानंतर आपल्याला आन्सर ऑप्शन नंबर 3 मिळणार आहे. आय ऑर्डर्ड पोटॅटोज, शुगर, एग्ज अँड कॉफी. करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 1 मध्ये एग्ज नंतर एक्स्ट्रा कॉमा दिलेला आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये ऑर्डर नंतर एक्स्ट्रा कॉमा दिलेला आहे आणि 4 मध्ये सुद्धा एग्ज नंतर एक्स्ट्रा कॉमा दिलेला आहे, म्हणून आन्सर आपलं 3 येणार आहे. आय ऑर्डर पोटॅटोज, शुगर, एग्ज अँड कॉफी. आता पुढील प्रश्न क्वेश्चन नंबर 18 झालेला आहे. 19. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. निडल त्याच्या रिलेटेड वर्ड्स लिहिलेले आहेत. आन्सर ऑप्शन नंबर 4 येणार आहे. स्टिच. क्वेश्चन नंबर 20. सॉल्व द रिडल. इट हॅज 3 ब्लेड. दे गो राऊंड अँड राऊंड. इट गिव्स कूल एअर. व्हॉट इज इट. आन्सर ऑप्शन नंबर अ फॅन. त्याला 3 पात्या असतात, गोल फिरत आहे आणि हवा थंडगार मिळणार आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 अ फॅन. क्वेश्चन नंबर 21. सिलेक्ट द करेक्ट स्पीच फॉर द गिव्हन पिक्चर. दिलेल्या चित्राचं निरीक्षण करून उत्तर लिहायचं आहे. ऑप्शन. व्हॉट्स रॉंग. आय डोंट नो. आय कांट हिअर यू. आय डोंट लाईक इट. आन्सर ऑप्शन नंबर 3 आय कांट हिअर यू. क्वेश्चन नंबर 22. सिलेक्ट द सुटेबल फ्रेजेस फॉर द गिव्हन सेंटेन्स. आन्सर ऑप्शन नंबर 1 लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ किंग. क्वेश्चन नंबर 23. चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क फॉर द गिव्हन सेंटेन्स. आर यू रेडी, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, कॉमा, ॲपोस्ट्रॉफे. तर आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर 2 क्वेश्चन मार्क. आर यू रेडी, तुम्ही तयार आहात का, प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे उत्तर ऑप्शन नंबर 2 येणार आहे क्वेश्चन मार्क. पुढील प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इयत्ता 1ली ते 10वीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवरती उपलब्ध असतील. पुढील प्रश्न क्रमांक 24. क्वेश्चन नंबर 24. Fill in the blanks with the correct option. I wash my hands dash and dash eating. Option near and close, up and down, over and under, before and after. Answer option number 4 before and after. I wash my hands before and after eating. Question number 25. Select the proper alternative. I brush my teeth dash a day, 2 twice, 2 TOO आणि चौथा ऑप्शन आहे फर्स्ट. तर आन्सर ऑप्शन नंबर 2 येणार आहे ट्वाईस. आय ब्रश माय टीथ ट्वाईस अ डे, 2दा. आता पुढील विभाग बुद्धिमत्ता चाचणी विभाग 2. यामध्ये क्वेश्चन नंबर 26 पासून 75 म्हणजे 26 ते 75 प्रश्न असणार आहेत. प्रश्न क्रमांक 26. हीच मराठी जिच्या मुखाने बदली ज्ञानेश्वरी, शिवबाने तलवार घासली याच मराठीवरी. या काव्यपंक्तीत ई कारांत शब्दापेक्षा
अकारांत शब्द कितीने कमी अगर जास्त आहेत? उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे, 2ने कमी आहेत. इकारांत शब्दापेक्षा अकारांत 2ने कमी आहेत. प्रश्न क्रमांक 27 ते 31 साठी सूचना आहे. गटात न बसणारे पद ओळखायचं आहे. प्रश्न क्रमांक 27 ऑप्शन दिलेले आहेत 17, 290, 730, 71. तर 71 उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 17च्या अगोदर 16 हा 4चा वर्ग आहे. 290मधून 1 कट केले 289 हा 17चा वर्ग आहे. 730मधून 1 कट केले 729 हा वर्ग आहे. 71मधून 1 कट म्हणजेच वजाबाकी केली तर 70 हा कुणाचाही वर्ग नाही, म्हणून ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, 319, 232, 251, 174. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे 251. प्रश्न क्रमांक 29, सुरस निरस, कोड कौतुक, न्याय निवाडा, नवा कोरा. उत्तर पर्याय क्रमांक 1 सुरस निरस. प्रश्न क्रमांक 30चं उत्तर आहे आकृती क्रमांक 3. बाकीच्या 3 आकृतीमध्ये पावभाग रंगवलेला आहे. आता या पेजवर 26 पासून 31 पर्यंत जे वरती आपण प्रश्न पाहिलेले आहेत तेच इथे सेमीमधून प्रश्न दिलेले आहेत. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित रीडिंग सेमीच्या विद्यार्थ्यांनी करा. उत्तरे वरती दिलेलीच आहेत. आता पुढील प्रश्न 31. यामध्ये वेगळी आकृती ऑप्शन नंबर 4ची वेगळी आकृती आहे. ऑप्शन नंबर 4मध्ये डॉटची पोझिशन वेगळी दिलेली आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32 ते 33 साठी सूचना आहेत. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा. 114, 85, 62, 43. प्रश्नचिन्ह दिलेलं आहे 13. तर उत्तर पर्याय क्रमांक 1 26. प्रश्न क्रमांक 33 11, 12, 16, 52. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या शोधायची आपल्याला. 92, 96. तर उत्तर पर्याय क्रमांक 2 56. पुढील प्रश्न क्रमांक 34. अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा असून रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहे. तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेस उभा आहे? तर उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे, पूर्व दिशेस उभा आहे. 31 ते 34 इथे सेमीचे प्रश्न दिलेले आहेत. वरती उत्तरं सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्टॉप करून सेमीच्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रश्न पहा. आता पुढील प्रश्न क्रमांक 35. खालील पर्यायातील आकृत्यांच्या डाव्या बाजूस आरसा धरल्यास कोणती आकृती आरशात जशीच्या तशी दिसेल? तर आकृती क्रमांक 1 HTH आहे तशीच दिसणार आहे. OSO सुद्धा दिसणार नाही, कारण का S उलट दिसणार आहे. पुढील प्रश्न 36. खालील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा. सुरुवातीला आपण प्रश्न आकृती पाहूया. प्रश्न आकृतीवरून आपल्याला आरशामध्ये ती प्रतिमा कशी दिसेल याचं उत्तर शोधायचं आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 4. डावी बाजू उजव्या बाजूकडे दिसणार आहे, उजवी बाजू डाव्या बाजूला दिसणार आहे. आरशावरती 100% परीक्षेसाठी प्रश्न असतोच. आता पुढील प्रश्न क्रमांक 37. ऑगस्ट महिन्याच्या 6 तारखेस शुक्रवार असेल तर त्याच महिन्यातील शेवटच्या बुधवारी किती तारीख असेल? तर उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे, 25 तारीख असेल. आता पुढील प्रश्न जे दिलेले आहेत ते सेमीमधून दिलेले आहेत 35 पासून. ते व्यवस्थित पहा, वरती उत्तरं दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 38 39 साठी सूचना. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायी उत्तर आकृत्यांमधून निश्चित करा. 589, 589 प्रश्नाकृती दिलेली आहे. ती पाण्यात कशी दिसेल याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. खालची दिशा वरती आणि वरची दिशा खाली दिसत असते पाण्यामध्ये. पुढील प्रश्न 39. प्रश्नाकृती पहा, त्यावरून पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. खालची बाजू वर, वरची बाजू खाली.
आणि आरशामध्ये डावी बाजू उजव्या बाजूला दिसते आणि उजवी बाजू डाव्या बाजूला दिसते. दोन्हीही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. आता पुढील प्रश्न क्रमांक 40. रेखाचा दुसरा वाढदिवस 25 जुलै 2009 रोजी शनिवारी होता, तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला असावा? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे बुधवार. प्रश्न क्रमांक 41. खालील अक्षरमालेत कोणती अक्षरे समान वेळा आली आहेत? अक्षरमाला पहा, त्यामध्ये ए आणि डी ही अक्षरमालेतील अक्षरे समान वेळा आलेली आहेत, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे ए आणि डी. ए नंतरच डी आलेला आहे किंवा डी नंतर ए आलेला आहे. 8 आणि 9 नंबरला ए डी अक्षर आलेलं आहे, तसेच 11 आणि 12 नंबरला डी ए अक्षर आलेलं आहे. बाकीचे कोणतीही अक्षरं आलेली नाहीत. तुम्ही पाहू शकता व्यवस्थित मोजून. आता पुढील प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 42 ते 46 साठी सूचना आहेत. पुढील प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदांचा जसा संबंध आहे, अगदी तसा संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. 42 क्रमांक. गोवा पणजी राजधानी आहे. आसामची राजधानी दिसपूर, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 43. 3564 6 7827. उत्तर पर्याय क्रमांक 2 8 आहे. पुढील प्रश्न क्रमांक 44. 36 10 27 या प्रश्नांची 2 उत्तरे येतात. पर्याय क्रमांक 1 26 आणि पर्याय क्रमांक 2 16. त्यामुळं प्रश्नपत्रिकेत एखादा असा प्रश्न आला तर जे उत्तर योग्य वाटते ते एकच गोल करा. आता पुढील प्रश्न क्रमांक 45. अक्षरमाला ABCD ही तर आवश्यकता नाही, परंतु पेपरवरती दिलेली असते. आता इथं प्रश्न आकृती पहा कशी दिलेली आहे, त्यावरून उत्तर पर्याय क्रमांक आपल्याला 4 मिळणार आहे. व्यवस्थित आकृत्यांचं निरीक्षण करा. पहिल्या आकृतीला दुसरी आकृती कशी आहे, मग तिसऱ्या आकृतीला उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. प्रश्न क्रमांक 46. दिलेल्या प्रश्नचिन्हाच्या जागी ऑप्शन नंबर 3ची आकृती योग्य असणार आहे, म्हणून उत्तर ऑप्शन नंबर 3. आता पुढील प्रश्न पहा. खालील संख्या मालिकेतील अंकांच्या स्थानांची अदलाबदल केल्यानंतर किती मूळ संख्या तयार होतील? मूळ संख्या म्हणजे दिलेली जी संख्या आहे ती संख्या आणि 1चा पाडा सोडून बाकीच्या कोणत्याही पाड्यात नसते. तर 6 तयार होतात. उत्तर पर्याय क्रमांक 4. 31ची 13 होते. 35ची 53 एक आहे. 17ची 71 आहे. 34ची 43, 16ची 61 आणि 74ची 47 अशा 6 संख्या तयार होतात. 59ची 95 संयुक्त संख्या आहे आणि 89ची 98 सुद्धा संयुक्त संख्या आहे. 19ची 91 सुद्धा संयुक्त संख्या आहे. इथे सेमीचे प्रश्न दिलेले आहेत. आता पुढील प्रश्न क्रमांक 48. वरील अक्षरमालेत J आणि R च्या दरम्यान जेवढी अक्षरे आहेत त्याच्या 3/5 पट अक्षरे खालीलपैकी कोणत्या अक्षरांच्या दरम्यान आहेत? तर उत्तर पर्याय क्रमांक 3 H आणि O च्या दरम्यान आहेत. H आणि O. आता पुढील प्रश्न क्रमांक 49 व 50 साठी सूचना आहे. दिलेल्या प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायी उत्तरामधून निवडायची आहे. प्रश्नाकृती पहा आणि त्यावरून उत्तर शोधायचं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 50. प्रश्नाकृती पहा, त्यावरून उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. जशीच्या तशा आकृत्या आहेत, कन्फ्यूज होऊ नका. 49-50 अतिशय प्रश्न सोपे आहेत. परीक्षेमध्ये काही मुद्दाम असे सोपे प्रश्न विचारलेले असतात, त्यामुळे विद्यार्थी कन्फ्यूज होऊ शकतात. आता पुढील प्रश्न सेमीमधून दिलेले आहेत 48 पासून 50 पर्यंत, ते पहा.
प्रश्न क्रमांक 51. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा. उत्तर पर्याय क्रमांक 2. 0 येणार आहे तिथे संख्या. प्रश्न क्रमांक 52 व 53 साठी सूचना. खालील वेन आकृतीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायामधून निवडायची आहेत. वेन आकृतीमध्ये षटकोन दिलेला आहे, लंबवर्तुळाकार दिलेला आहे आणि त्रिकोण आकृती दिलेली आहे. त्यामध्ये संख्या दिलेल्या आहेत. प्रश्न पहा. फक्त त्रिकोण, फक्त लंबवर्तुळ आणि फक्त षटकोन यामधील अंकांची बेरीज किती? तर 23 येणार आहे बेरीज. त्रिकोणामध्ये 2 संख्या आहे, लंबवर्तुळ 8 आणि षटकोनामध्ये 15. 8 आणि 15 23 बेरीज येते. संख्या पाहू शकता तुम्ही आकृतीमध्ये. 2, 6, 7, 8 यांची बेरीज करायची आहे. बेरीज 23 येते. 3, 9, 4, 5 ह्या मिक्स आकृत्या आहेत. इथं फक्त आपल्याला शब्द दिलेला आहे की फक्त त्रिकोण, फक्त लंबवर्तुळ आणि फक्त षटकोन. आता पुढील प्रश्न क्रमांक 53. तीनही आकृत्यांमध्ये सामायिक असणारा अंक कोणता? उत्तर ऑप्शन क्रमांक 3, 9. प्रश्न क्रमांक 54. एका सांकेतिक भाषेत 5ला 4 म्हटले, 3ला 7 म्हटले, 4ला 2 म्हटले तर त्याचा सांकेतिक भाषेत 4 अधिक 3 गुणिले 5 बरोबर किती येणार आहे? तर उत्तर पर्याय क्रमांक 3, 30 उत्तर येणार आहे. आता पुढे तेच प्रश्न सेमीमध्ये दिलेले आहेत, ते व्यवस्थित पहा. आता पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 55. एका सांकेतिक भाषेत म्हणजे भागिले 7 असून, तर त्यावरून आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. तर 42 साईन दिलेले आहेत, बरोबर किती? तर उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे, 4. प्रश्न क्रमांक 56 ते 60 साठी सूचना दिलेल्या आहेत. खालील प्रश्नांच्या सुरुवातीला 3 पदे दिली आहेत, त्यांचे काही वैशिष्ट्ये आहेत, त्यामुळे त्याचा एक गट तयार होतो. या गटात बसणारे पद पर्यायातून निश्चित करायचं आहे. मेंदू, फुफ्फुसे, हृदय. तर उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे, यकृत, कारण का हे सर्व आंतरिंद्रिय आहेत. प्रश्न क्रमांक 57. 343, 27, 125. 1चा घन 1च असतो. घन दिलेले आहेत सर्व. प्रश्न क्रमांक 58. 8525, 7612, 9372. तर उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे, 6083. प्रश्न क्रमांक 59. योग्य आकृती ओळखायची आहे. तर उत्तर पर्याय क्रमांक 4ची आकृती येणार आहे. आता पुढील प्रश्न सेमीमध्ये दिलेले आहेत, ते व्यवस्थित पहा. प्रश्न क्रमांक 60. दिलेली पहिली आकृती, दुसरी आकृती आणि तिसरी आकृती यांचं निरीक्षण करून आता आपल्याला उत्तर शोधायचं आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1 आकृती असणार आहे 4थ्या क्रमांकाची. त्याचप्रमाणे पुढील प्रश्न 61. खालील सारणीचे निरीक्षण करून त्यावर आधारित प्रश्नाचे उत्तर पर्यायामधून निवडायचं आहे. अक्षरं दिलेली आहेत ABCHIOPR आणि त्यासाठी चिन्हे दिलेली आहेत. PRR पोर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कसा लिहाल? तर उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. रिच R साठी बरोबर आहे. I साठी गुणाकाराचं चिन्ह आहे. C साठी डॉट आहे आणि H साठी प्लस आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 62. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या पर्यायातून निवडा. उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. 3 येते प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या, त्याचा ऑप्शन क्रमांक 4 आहे. आता पुढील प्रश्न क्रमांक 63.
त्या अगोदर इथं सेमीचे प्रश्न दिलेले आहेत, ते व्यवस्थित पहा. 63 प्रश्न क्रमांक. खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती येईल? तर प्रश्नचिन्हाच्या जागी आकृती क्रमांक 3 येणार आहे. प्रश्न क्रमांक 64 पहा. हत्तीला वाघ म्हटले, वाघाला ससा म्हटले, सशाला सिंह म्हटले, सिंहाला अस्वल म्हटले. स्क्रीनवरती पुढे आपण वाक्य पाहूया. तर आपला राष्ट्रीय प्राणी कोणाला म्हणावे? तर सशाला म्हणावे लागेल राष्ट्रीय प्राणी. प्रश्न क्रमांक 65. खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता समूह येणार आहे? दिलेल्या आकृतीमालेचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 3 मिळणार आहे. 3 पर्याय क्रमांकाचा समूह येणार आहे. प्रश्न क्रमांक 66. खालील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. उत्तर पर्याय क्रमांक 4 102 चुकीचं पद आहे. प्रश्न क्रमांक 67. एका सांकेतिक भाषेत BAT 278, ANT 276, NET 765 असे लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत BEAN बिन हा शब्द कसा लिहाल? अक्षरे व चिन्हे यांचा क्रम सारखाच असतोच असे नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे 8526. 68. खालीलपैकी कोणाची कृती अयोग्य आहे ते पर्यायातून निश्चित करा. उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. शर्वणी नेहमी बाजारातून वस्तू प्लॅस्टिक पिशव्यांमधूनच आणतो, ही अयोग्य कृती आहे. बाकीच्या ज्या क्रमांक 1, क्रमांक 3 आणि 4 ह्या कृती योग्य आहेत. आपल्याला अयोग्य शोधायला सांगितलेले आहे. प्रश्न क्रमांक 69. मुलाचे आजचे वय आईच्या आजच्या वयाच्या 1/2 पटीपेक्षा 4 कमी असून मावशीच्या आजच्या वयाच्या 1/3 पटीपेक्षा 2 जास्त आहे. जर आईचे आजचे वय 42 वर्ष असल्यास मावशीचे 2 वर्षापूर्वीचे वय किती वर्ष असेल? तर उत्तर पर्याय क्रमांक 1 43 वर्ष असेल. प्रश्न क्रमांक 70. खालील आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत? त्रिकोणांची जर संख्या आपण मोजली तर उत्तर पर्याय क्रमांक 2 13 त्रिकोण आहेत. प्रश्न क्रमांक 71. 5 जणांच्या धावण्याच्या शर्यतीत जॉनच्या पुढे अहमद होता. अहमद व समीरच्या दरम्यान फक्त गौतम असून जॉन व अहमदच्या दरम्यान हरभजन होता, तर मध्यभागी कोण होता? तर उत्तर पर्याय क्रमांक 4 अहमद होता. आता पुढे सेमीचे प्रश्न दिलेले आहेत. 67 पासून सेमीचे प्रश्न पहा. 71 पर्यंत सेमीचे आहेत. आता प्रश्न क्रमांक 72. खालील आकृतीत दर्शवल्याप्रमाणे समान आकाराच्या घनाकृती ठोकळ्यांची मांडणी करून एक प्रतिकृती तयार केली तर तिला एकूण किती पृष्ठ असतील? तर उत्तर पर्याय क्रमांक 4 11 पृष्ठ असतील. पुढील प्रश्न 73. एका 1.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या कडेने दुतर्फा 60 मीटर अंतरावर एक विजेचा खांब, याप्रमाणे विजेचे खांब लावल्यास एकूण किती खांब लागतील? 52 लागतील. प्रश्न क्रमांक 74. खालील आकृतीत चौकोनांची संख्या किती? उत्तर पर्याय क्रमांक 4 6 चौकोनाची संख्या आहे. 75. प्रश्न क्रमांक. शिक्षक वर्गात नसताना वर्गातील 2 मुलांचे भांडण सुरू झाले, तर तुम्ही वर्गप्रमुख म्हणून प्रथम कोणती कृती कराल? यासाठी 4 कृती दिलेली आहेत. त्यापैकी योग्य कृतीचा ऑप्शन क्रमांक रंगवायचा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. दोघांची समजूत घालून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करेन. ऑप्शन नंबर 1, 2 आणि 4 ह्या कृती चुकीच्या आहेत. योग्य कृती ऑप्शन क्रमांक 3 आहे. यानंतर हेच सेमीमधून प्रश्न दिलेले आहेत.
72, 73, 74 आणि 75 तेही प्रश्न पहा. अशा प्रकारे आपण 1 ते 75 पेपर क्रमांक 2चे सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. सेमीचे प्रश्न आहेत, पहा व्यवस्थित.